आज या ठिकाणी GSNचा 10वा वर्धापन दिन दशपूर्ती सोहळा आणि या सोहळ्याला आपण या ठिकाणी सर्व मान्यवर, वेगवेगळ्या स्तरावरील उच्चभूत व्यक्ती आणि प्रमुख पाहुणे आपण या ठिकाणी आज जमलेलो आहोत। तर मी हनुमंत गवस सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। हा 10 वर्षाचा हा जो कालखंड आहे, तर 10 वर्ष ही विश्वासाची, 10 वर्ष अभिमानाची म्हणत सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट न्यूज ते गोवा सिंधुदुर्ग न्यूज हा प्रवास सोपान होता। तर आपल्या सर्वांची असलेली साथ आणि प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद यामुळे हा प्रवास जेवढा रंजक तेव्हाच आव्हानांचा सामना करणारा ठरला। अर्थात एक केबल चॅनल ते यूट्यूब चॅनल आणि त्यानंतर फेसबुक, आता स्वतःचं न्यूज पोर्टल आणि लवकरच आम्ही होतोय या ठिकाणी 24/7 आणि हे आव्हान पेलण्याचं आहे। तुमच्या सगळ्यांच्या जीवावर आव्हान पेलायचं आहे आणि निभावायचं सुद्धा आहे। या प्रवासात आपली साथ ही मोलाची असणार आहे। त्यातून अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे। त्यासाठी आतापर्यंत अनेकांनी साथ दिली। समाजात वावरणारे अनेक हात जे समाजाच्या अनेक समस्या निभावण्याचे आणि समाजाला बळ देण्याचे काम करतात, त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कौतुक सोहळा अर्थात आपल्या सिंधुदुर्ग न्यूज कडून आपल्या माणसांकडून ही सर्व संकल्पना ही आजच्या आपल्या या GSNचे संपादक प्रमोदजी गवस यांच्या डोक्यातून आलेली ही संकल्पना आणि आज हा रंजक सोहळा या ठिकाणी घडतोय। 10 वर्षांचा इतिहास सांगणारा गोवा सिंधुदुर्ग न्यूज दशपूर्ती वर्धापन दिन सोहळा याची आपण या ठिकाणी छोटीशी झलक पाहूया। लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही गेली 10 वर्ष अविरत करतो आहोत। ब्रेकिंग न्यूज पासून सुरू झालेली आमची वाटचाल अगदी केबल चॅनल ते यूट्यूब आणि फेसबुकवरील हजारो फॉलोअर्स पर्यंत आली। इथून ती थेट लाखांच्या वर व्ह्यूज आणि त्यापुढे जाऊन स्वतःचे पोर्टल आणि लवकरच 24/7 वृत्तवाहिनी अशी राहणार आहे। डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग म्हणजे DSN पासून सुरू झालेला हा प्रवास आता GSN म्हणजे गोवा सिंधुदुर्ग न्यूज पर्यंत येऊन पोहोचला आहे। असा विस्तार होत असताना आपण सर्व आप्तस्वकीय, मित्रपरिवार, चॅनलचे हितचिंतक, वाचक, जाहिरातदार यांचे प्रेम मिळत गेले व यातूनच ही वाटचाल दशकपूर्तीकडे आली। आज आपल्या साथीने व सहकार्याने हा दशकपूर्ती सोहळा साजरा करताना डोळ्यात अश्रू येत आहे। मात्र हे अश्रू केवळ आनंदाचे नसून ते एका आव्हानाचे आहे। यासाठी हा दशकपूर्ती सोहळ्याचा खटाटोप। प्रमोद गवस यांनी आता ह्या इथपर्यंत तो पोहोचवलेला आहे। या ठिकाणी पत्रकार समीर ठाकूर, आमचे ॲडव्होकेट साहेब सोनू गवस, रत्नदीप गवस यांचं आगमन झालेलं आहे। त्यांनी या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे। तर हा सगळा प्रवास जवळून मी बघितलेला आहे आणि हा चॅनल या ठिकाणी आता नावारूपाला येतोय। तर आजच्या या कार्यक्रम आमचे आदरणीय आमदार गोवा सिंधुदुर्ग न्यूजचा संपादक या नात्याने
मी त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करीत आहोत. आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी आसनस्थ व्हायचं आहे. प्रास्ताविकाचे 2 शब्द सांगत असताना सर्वप्रथम या व्यासपीठावर उपस्थित असलेले गिसोली मतदारसंघाचे आमदार तथा माझे मार्गदर्शक आणि गेल्या 1.5 वर्षापासून त्यांची कारकीर्द 4.5 वर्षाची आमदार म्हणून आहे. मात्र गेली 1.5 वर्ष ते आणि मी एकत्र आल्यानंतर आमचा एक वेगळा संगम या ठिकाणी झालेला आहे आणि ते माझे मार्गदर्शक म्हणून सुद्धा काम करतायत. प्रत्येक वेळी ते सांगत असतात की प्रमोद तू पुढे राहा, मी कायम तुझ्या मागे आहे. आणि आज सुद्धा ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मी या ठिकाणी सर्वप्रथम शब्दसुमनांनी स्वागत करतो. तसेच माझ्याबरोबर गेली अनेक वर्ष असलेले बाबूराव धुरी असतील, गणेश प्रसाद गवस असतील, बाबा टोपे, कॉम्प्युटर हार्डवेअर म्हणजे हार्डवेअरचा डॉक्टर. आणि त्यानंतर मी या पत्रकारितेकडे अगदी अपघाताने वळलो. माझ्या एका मित्राने आपलं एक डिजिटल चॅनल या ठिकाणी सुरू केलेलं होतं आणि त्यानंतर ते चॅनल बंद केल्यानंतर पुढे काय, कारण मला लोक समाजात ओळखत होती आणि माझ्या माध्यमातून ज्या चांगल्या वाईट बातम्या समाजापर्यंत पोहोचत होत्या त्यांना कुठेतरी पुढे घेऊन जाण्यासाठी डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग न्यूज अर्थातच DSN या वाहिनीची निर्मिती झाली. सर्वप्रथम या दोडामार्गमधील रहिवासी असलेले आणि केबलचे मालक साई केबल नेटवर्कचे श्री विशालजी मणेरीकर यांचं खरोखरच कौतुक करावं लागेल. कारण ज्यावेळी ह्या चॅनलची निर्मिती झाली त्यावेळी फक्त व्हॉट्सअप होता, यूट्यूबवरती तेवढ्या बातम्या बघितल्या जात नव्हत्या आणि साधारणतः 2,500 घरामध्ये त्यावेळी माझं DSN हे थोडासा आर्थिक प्रॉब्लेम आल्यामुळे ते चॅनल बंद राहिलं. मात्र यूट्यूब, फेसबुक या माध्यमातून मी हे चॅनल अजूनही पुढे सुरू ठेवतो आहे. येत्या 20 जूनला आपला स्वतःचा या ठिकाणी पोर्टल येत आहे आणि शक्यतो जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात 24/7 करण्याचा माझा प्रयत्न आहे. तर गोवा सिंधुदुर्ग न्यूजची वाटचाल तशी खडतर होती, कारण पत्रकारितेचा कोणताही पाठिंबा त्यावेळी मला नव्हता. माझ्या अनेक पत्रकारांनी यावेळी मला सहकार्य केलेलं आहे आणि त्यातूनच DSN आणि आताचा गोवा सिंधुदुर्ग न्यूज या ठिकाणी उभा राहिलेला आहे. गोवा सिंधुदुर्ग न्यूजची निर्मिती झाल्यानंतर गेली 1 ते 1.5 वर्ष मी या ठिकाणी विविध बातम्या आपल्यासमोर मांडतो आहे. चांगल्या वाईट बातम्या, समाजातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया या ठिकाणी येत असतात. मात्र GSN मोठं करण्यासाठी तुमचा सगळ्यांचा हातभार हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यात लोकशाहीचा 4था स्तंभ समजला जाणारा पत्रकार हा नेहमीच माझ्या मागे राहिलेला आहे आणि त्यामुळेच ही सगळी निर्मिती या ठिकाणी झालेली आहे. गेली 10 वर्ष हे काम समाजात करत असताना आपण कुठेतरी या पत्रकार मित्रांचं तसेच समाजात हिरिरीने काम करणाऱ्या अनेक लोकांचं देणं लागतो आणि ते देणं फेडण्याचं नाही तर त्यातून आपण मोठे झालेलो आहोत त्याचा फुल ना फुलाची पाकळी म्हणून आजचा हा सत्कार सोहळा या गोवा सिंधुदुर्ग न्यूजच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी संपन्न होतो. माझ्या एका फोनवरती आपण सगळेजण या ठिकाणी आलेला आहात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे या ठिकाणी मी स्वागत करतो आणि माझे प्रास्ताविकेचे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. स्वागत झालेलं आहे, पण JSNच्या वतीने एक स्नेहाचं प्रतीक म्हणून या ठिकाणी सगळ्यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे. तर संपादक प्रमोदजी गवस यांना विनंती आहे की सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. सर्वप्रथम या ठिकाणी बिचोली मतदारसंघाचे आमदार श्री डॉक्टर चंद्रकांत शेटे सर यांचं स्वागत या ठिकाणी. उपसभापती महोदय गणेश प्रसाद गवस, त्याचप्रमाणे
त्यांचे हॉटेल आहे. ते एक शांतताप्रिय व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध आहे. हजारो लोकांचे पोट भरण्याचे काम करत असताना समाजातील विविध घडामोडीवर लक्ष ठेवण्याचे काम ते करतात. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक या विषयात त्यांना विशेष रुची आहे. त्यांच्यातील स्पष्ट वक्तेपणामुळे त्यांनी अनेक वेळा समाजातील अनेक गोष्टीवरती भाष्य करत त्या सोडवण्यासाठी तळमळ व्यक्त केली आहे. त्यांचा सत्कार या ठिकाणी करताना गोवा सिंधुदुर्गला विशेष आनंद होत आहे. व्यवसायाने ठेकेदार, मात्र सामाजिक क्षेत्रात त्यांना विशेष रस आहे. विविध लोकांना ते त्यातूनच मदत करतात. त्यातच त्यांना कलेची आवड आहे. मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक मालिकात त्यांनी काम केलेले आहे. रात्री सखे चाळेमधील डॉक्टर तसेच धगधगगर असलेल्या माधुरी दीक्षित यांच्यासोबत काम केलेल्या पंचक चित्रपटातील आमदाराची भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहे. गोवा सिंधुदुर्ग न्यूजकडून त्यांचा या ठिकाणी सत्कार करताना आम्हाला विशेष आनंद असल्यास त्याला विना मोबदला जेवण त्या देतात. त्यांच्या या दातृत्व गुणामुळे गोवा सिंधुदुर्ग न्यूज त्यांना या ठिकाणी गौरवताना विशेष आनंदी आहे. कला वाखाणण्याजोगी आहे. त्याचाही गोवा सिंधुदुर्ग न्यूजकडून सत्कार होत असताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. स्वतःचं कर्तृत्व कधीच सांगत नसतात, मात्र त्यांच्या कर्तृत्वाचा डंका हा आपोआप या ठिकाणी पिटत असतो. आणि त्यातीलच एक नाव म्हणजे श्री हनुमंतजी गवस, जे या कार्यक्रमाचं या ठिकाणी सूत्रसंचालन करतायत. माझे मोठे बंधू म्हणून गेली 2008 पासून आजपर्यंत ते या ठिकाणी काम करतायत. ते यासाठी की हनुमंत गवस आणि प्रमोद गवस हे एकच आहेत अशी ओळख संपूर्ण जिल्ह्यात आजपर्यंत आहे. आम्ही दोघांनी मिळून या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधारणतः 250 ते 300 व्यावसायिक प्रशिक्षण घेतलेले आहेत आणि त्यातून हजारो तरुण आज रोजगाराच्या वाटेवरती आहेत. तर हनुमंत गवस यांचा विशेष सन्मान आजच्या या गोवा सिंधुदुर्ग न्यूजच्या 10व्या वर्धापनदिनानिमित्त होतोय. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर चंद्रकांतजी शेट्टी यांच्या हस्ते या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. वावगे ठरू नये. कृषी क्षेत्रासह मार्केटिंग तसेच व्यक्तिमत्व विकास आणि उत्कृष्ट संवादपटू म्हणून ते परिचित आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने आज सिंधुदुर्गातील हजारो शेतकरी पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेतीकडे वळलेले आहे आणि यातून ते भरघोस उत्पन्न घेत आहे. अगदी 2005 पासून आतापर्यंत त्यांनी अनेक व्यावसायिक ट्रेनिंग घेऊन त्यामधून अनेक व्यावसायिक निर्माण केले आहे. त्यांचे कार्य खूप मोठे आहे. ते शब्दात कथन करणे अवघड आहे. बदलत्या डिजिटल युगामध्ये सिंधुदुर्ग 24 तास या माध्यमातून ते आपले कार्य पुढे या ठिकाणी येत आहेत. त्यांचा या ठिकाणी जयशांच्या वतीने आपण सत्कार या ठिकाणी करत आहोत. हॅलो. पुढील पुरस्कार रत्नदीप गवस दैनिक या ठिकाणी सत्कार होतो आहे.
ठिकाणी पुढील सत्कार प्रतीक राणे आपणाला विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन आपलं स्वागत स्वीकारायचं आहे. गोवा सिंधुदुर्ग न्यूज हा आपल्या माणसांनी मोठा केलेला ब्रँड आहे आणि आपल्यासारख्या अनेक वाचकांची या ठिकाणी त्याला साथ लाभलेली आहे. आपल्या पत्रकारांचा या ठिकाणी सन्मान होत असताना थोडासा अवधी जातोय, त्याबद्दल गोवा सिंधुदुर्ग न्यूजच्या वतीने मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतोय. मात्र आपल्या माणसांनी आपल्या माणसांचा अनेकांची मनं जिंकणारे गणपतजी डांगी यांचाही सत्कार GSN यांच्या वतीने होतो आहे. पुढील सत्कार होतो आहे संदेशजी देसाई यांचाही सत्कार या ठिकाणी होतो आहे. पुढील पुरस्कार गोवा सिंधुदुर्ग न्यूजचे उपसंपादक म्हणून राहिलेले आणि सध्या ग्रामवार्ता या चॅनलचे संपादक असणारे, गावच्या समस्या ग्रामविकासाचं महत्त्व आपल्या लेखणीतून मांडणारे, तसेच अनेक कुशल पद्धतीने फोटोग्राफी करणारे अशी ओळख असलेले बुधाची उर्फ आपा राणे यांचाही या ठिकाणी GSNच्या वतीने सत्कार होतो आहे. आपा राणे यांनी हा सत्कार स्वीकारायचा आहे. हॅलो, हा विशेष कृतज्ञता पुरस्कार या ठिकाणी आहे कारण गेली 4 वर्ष मी मुंबई या ठिकाणी होतो, त्यावेळी डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग न्यूजची संपूर्ण धुरा या ठिकाणी आपा, माझा खास मित्र आपा राणे यांनी या ठिकाणी निभावलेली होती आणि त्यातूनच या चॅनलला पुढे मोठं बळ मिळत गेलं. आपण या ठिकाणी गोवा सिंधुदुर्ग न्यूजच्या माध्यमातून हा सत्कार स्वीकारला त्याबद्दल
ताकदीने लिहिणारा हा पत्रकार ओम देसाई. हॅलो. यानंतर पुढील एक पुरस्कार माझ्या सगळ्यात जवळचा माणूस आणि मनातील गोष्ट त्याला नेहमी सांगावी, पत्रकारितेचे धडे ज्याने माझ्या माध्यमातून या ठिकाणी घेतले ते प्रशांत घोष. डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग न्यूजचे ते या ठिकाणी सहसंपादक राहिलेले आहेत. मात्र त्यानंतर सध्या ते प्रिंटची पत्रकारिता करतात आणि त्यांचा आज या ठिकाणी आम्हाला सन्मान करताना खरोखरच आनंद होतो आहे. प्रशांतजी गवस. यानंतर पुढील पुरस्कार श्री सुधाकरजी धरणे, एक युवा पत्रकार, शिक्षकी पेशा सांभाळत आपण पत्रकारिता करत आहात. आपण पुढील पिढी घडवण्याचे काम करताय, त्यासाठी आपणास या सन्मानाने आम्ही या ठिकाणी गौरवान्वित करत आहोत. आपल्याला विनंती करतो की आमदार चंद्रकांतजी शेट्ये यांच्या हस्ते या ठिकाणी आपण हा सत्कार स्वीकारायचा आहे. यानंतर आणखीन एक विशेष सन्मान या ठिकाणी होतो आहे. अगदी कमी वयात ज्याची पत्रकारिता अभ्यासली जाते, ज्याच्या पत्रकारितेतील अनेक वृत्तांकनं ही तपासून पाहिली जातात, ज्याचा शासन व्यवस्थेवरती अंकुश आहे आणि तरुण भारत सारख्या दैनिकात ते या ठिकाणी काम करतायत. मी समीर ठाकूर यांना विनंती करतो की आपला पुरस्कार आपण या ठिकाणी येऊन स्वीकारायचा आहे. समीर ठाकूर यांच्याबरोबर बोलायचं झाल्यास, कर्नाटक या ठिकाणी हत्ती अभ्यास दौरा करण्यात आला होता आणि त्यावेळी त्यांनी थेट तिथून अनेक स्पॉट न्यूज सोडलेल्या होत्या आणि त्यातून या ठिकाणी सरकार खडबडून जागे झालेलं होतं. गोवा सिंधुदुर्ग न्यूजच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी गौरविताना आम्ही खरोखरच आभारी आहोत. या ठिकाणी उभा आहे आणि आपला सन्मान या ठिकाणी करताना आम्ही खरोखरच या ठिकाणी आनंदित आहोत. हॅलो. गोवा सिंधुदुर्ग न्यूज याच्या 10व्या वर्धापन दिवशी आजच्या या सत्कार म्हणजे सगळ्यांचे सत्कार केले या प्रोग्रामला माझ्याबरोबर सगळे मान्यवर आहेत. मी नावं घेत नाही, मी जरा फ्रँक आहे. कुणाचीही नावं चुकली तर कोणाचं नाव चुकलेलं कोणाला आवडत नाही. उपस्थितात असलेले जास्तसे सगळे पत्रकार बंधू आहेत, बाकीचे सगळेजण आहेत उपस्थितात. आमचे म्हणजे आम्ही कधी दोडा मार्गला असं आपलं डिफरंट असं कधी समजलेलं नाही आहे. माझे मित्र प्रमोद गाऊस जे म्हणजे एकदम सिंपल आहेत, म्हणजे बेचारा इतका कष्ट करतो रात्रंदिवस, म्हणजे खरोखरच मनापासून खूप बरं वाटतं. आणि असं नाही की तो कष्ट करतो म्हणजे कसं असतं ना, आपण काहीतरी काम करतो, खास करून खूपशे पत्रकार आपण काम करतो म्हणजे खूप तरी काहीतरी यायची अशी अपेक्षा असते. पण मी बघितलेलं आहे, खूप जवळून बघितलेलं आहे. पूर्वी हॉस्पिटलमध्ये हा पिक्चर दिसत नव्हता. आमच्याकडे कसं आहे, डॉक्टर लोक आहे, काम केलं तर काहीतरी मिळतं. तसं तुम्हाला मी रोजच सांगतो, सिंधुदुर्ग मला दूर नाही आहे. तब्बल म्हणजे अजूनही आहे, माझी सिंधुदुर्गला 4 क्लिनिक आहे, कुडाळला हॉस्पिटल आहे आणि तब्बल 16 वर्ष मी सावंतवाडीला रोज शनिवारी सकाळी जायचो, ऑपरेशन करायचो आणि संध्याकाळी 4-5ला यायचो. त्यामुळे सगळे गावाची नाव ते एकदम जवळचं नातं आहे. आणि तुम्हाला म्हणून मी सांगतो, माझा जो कुलदेव आहे हा सिंधुदुर्गात आहे, केसरी गावात आहे. केसरी देवी
तसं बघितलं तर आमचं नाव शेठ केसरकर. सो मी केसरकर सर हे आम्ही एकाच देवाचे. सो त्यामुळे केसरी गाव हा जन्मापासूनच एकदम जवळ आहे. त्या गावात म्हणजे त्या गावातले सगळे लोक मला म्हणजे माझ्या गावातले लोक तसे आणि खरोखरच माझ्या गावातले लोक आहे. माझे कुलदैवत आहे ते आणि मी खूप मानतो आणि वर्षाने 4दा तर तिकडे जातो आहे. सो त्यामुळे खूप प्रेम आहे. आमच्या बिचोली मतदारसंघात आमचे कितीतरी लोक म्हणजे जरी ते दोडामार्ग राहिले त्यांचे वोटिंग इकडे आहे आणि खूप एकदम हे आहे. खास करून आमचा जो पुनर्वसन भाग आहे, मला वाटतं आमची जर पुनर्वसन कॉलनी तुम्ही बघितलं, एक मॉडेल कॉलनी आहे, मस्त रस्ते आहेत, तिकडे गणपती विसर्जनची जागा आहे, गणपतीला शेड आहे, विसर्जन तळी आहे आम्ही केलेली आहे, क्रिमेटोरियम आहे. हल्ली आम्ही आता गणपतीच्या देऊळ आहे त्याला मंडप केलेला आहे, म्हणजे माझ्या टर्ममध्ये मंडप केलेला आहे, विसर्जन तळी केलेली आहे, गणपती शेड केलेली आहे, क्रिमेटोरियम केलेलं आहे, रस्ते केलेले आहेत. तिकडे आम्ही आता शाळा बांधतो आहे, मस्त शाळा बांधतो. म्हणजे गोव्यात ती नंबर 1 असणार, ज्या शाळेला लिफ्ट असणार, चांगला हॉल असणार, चांगले 4 कोटी म्हणून आम्ही तर शाळा बांधतोय, सुरू करणार. पाण्याचा इश्यू आहे तो आम्ही सॉर्ट आउट करतोय, मस्त टँक येते आहे. तुम्ही जे पत्रकार बंधू आहेत ना, खरोखर खूप चांगलं काम करतात. असे कितीतरी लोक आहेत जे बेचारे आपल्या म्हणजे कामाला म्हणजे कामापुरतीच म्हणजे आपलं जॉब करायचं, यायचं, आपला संसार बघायचा, बेचारे काही माहीत नसतं. पण त्यांना तुम्ही कोणी ही सगळी माहिती देतात, काय होतं काय नाही, कोण सोशल वर्क करतो, कोणी चांगलं काम केलेलं आहे, कोणाचा सत्कार कुठे झालेला आहे, किंवा कोणी काही वाईट केलेलं आहे, किंवा अशी तुम्ही गोष्ट पेपरवरती आणतात ज्याच्यामुळे आजचं नवीन युथ बघून नाही हे मी करायचं नाही, म्हणजे कोणाला तरी काहीतरी मस्ती केली म्हणून अरेस्ट केलं, किंवा कुठेतरी दारू पिली कॅनलवर म्हणून अरेस्ट केलं, किंवा आणि काही झालं म्हणून. ह्या गोष्टी कशाला पेपरामध्ये येतात? 2 गोष्टी, एक लोकांना समजायला आणि दुसऱ्यामुळे एक नवीन जो युथ आहे किंवा पुढच्या वर्षात एक भय, बाबा मी हे वाईट केलं तर हे असं होतंय, किंवा कोणी एक चांगला पोरगा शिकलेला आहे आणि हॅज टॉप इन महाराष्ट्र किंवा गोव्यामध्ये किंवा नॅशनल लेवलवरती झालेला आहे, नाही नाही हे चांगलं काम केलं तर असंही होतं आहे. नाहीतर आमच्या गावचा कोणतरी एक चांगला डॉक्टर आहे, तो फेमस आता मुंबईला सेटल आहे, असे कितीतरी लोक असतात. हे सगळे तुम्ही पत्रकार खरंच तुम्ही म्हणजे अनबायसली करता. तुम्ही मित्र सगळ्यांचेच आहे, कोणाचं वाईट लिहिलेलं म्हणून दुश्मन नाही. तुमचं काम काय आहे? फक्त देऊ. आणि आज जर तुम्ही बघितलं, आताच कसे प्रमोदने सांगितलं, म्हणजे खरोखरच मला माहित नाही तुमच्या महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट किती सपोर्ट करतो पत्रकार. आमच्याकडे कसं असतं, जे जर्नलिस्ट खास करून जे ऑफिशियल असतात त्यांना आमच्याकडे इकडे परवडला जर्नलिस्ट कॉलनी पण आहे. इव्हन आमच्या असेंब्लीमध्ये म्हणजे आम्ही अगदी लास्ट टर्मला त्यांना हे आमचं कॅमेरा वगैरे घ्यायला किंवा लॅपटॉप घ्यायला आम्ही हे देतो, म्हणजे सबसिडीज देतो. असं जे कोण रजिस्टर्ड आहेत त्यांना हे सगळं, ग्रामीण पत्रकारांना थोडं डिफिकल्ट आहे सांग. मी का म्हणतो हे सगळं, ही सगळ्याची गरज आहे. कारण कसं असतं, आपण सगळं फिरू शकतात, एंड ऑफ द डे घरी यायला जेवायला खायला पाहिजे काय नको, काय तर फक्त हे लिहून होणार. सो त्यामुळे सरकारने सपोर्ट करणं, जर सपोर्ट केलं तर त्यामुळे ते पत्रकार अजून अनबायस्ड जास्त होणार, बिकॉज दे विल नॉट बी डिपेंडंट ऑन कोणावरती डिपेंडंट होणार नाही. सो आम्ही समाजाने म्हणजे असे प्रमोदने आज त्याच्या वर्धापन दिनावर तुमचा सत्कार केला. प्रमोदने करणं साहजिक आहे, तो पत्रकार आहे. पण पत्रकार नसतात किंवा सामाजिककडे खूप मोठे सामाजिक कार्यकर्ते आहेत, कोण सरपंच आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहे, अध्यक्ष आहे, कोण बिझनेसमॅन आहेत, कोण प्रोफेसर आहे. ह्या लोकांनी पण त्यांचा उदो करणे गरज आहे. गरज काय आहे, इकडे पण मला एक बरं वाटलं, जास्तसे नवीन युथ पत्रकारांमध्ये आलेले आहे. म्हणजे क्लिअर कट दिसत आहे की पत्रकाराला जो पुढचा हे आहे म्हणजे फ्युचर खूप चांगलं आहे पत्रकारांना. मी रोजच तसं बघितलं तर बिट ब्लंट असतो, स्ट्रेट फॉरवर्ड असतो, पण ग्राउंड लेवल असतो, एकदम समजून घेऊन खराच्या पाठीमागे लागतं. आणि मला माहित आहे ट्रूथ ऑलवेज प्रिवेल, खरं तेच वर येतं, थोडा टाइम लागतो. तुमच्या असले चांगले पत्रकार जर माझ्या सभोवती असले तर मला वाटतं जास्त काम करावं लागणार नाही. तुमचा सपोर्ट मला आहे म्हणून तर आमदार म्हणून निवडून आलेलो आहे आणि परतही निवडून यायला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे. आणि तुम्हाला कधीही काही वाटलं की नाही डॉक्टर हे तुम्ही बोललात ते बरोबर नाही, हे बघा कोणीच मास्टर नसतो, नोबडी इज परफेक्ट, नोबडी इज गॉड. देवाने सुद्धा चुका केलेल्या आहे,
हे आम्ही वाचलेलं आहे पुस्तकाने, माणूस कुठचा आहे. सो तुम्ही कधीही पब्लिकली सुद्धा सांगू शकतात किंवा प्रायव्हेटली, माझा फोन नंबर सगळीकडे आहे, डायरेक्टली सांगू शकता डॉक्टर हे असं असं आहे, करू शकता. आणि आमच्याकडे कसं आहे, बॉर्डर ही फक्त एक म्हणजे कसं आहे जॉग्राफिकल लाईन आहे. मला वाटतं ती जर लाईन नसती तर मी तुम्हाला आत्ता सांगू का, आज 4:45 वाजता मी तुमच्या दोडामार्गला गेलेलो आहे. आमचे पांगम गुरुजी आहेत, ते हल्लीच वारलेले आहेत, त्यांच्या घरी मी आत्ता 4:45ला जाऊन गेलेलो आहे. सो बॉर्डर ही आम्हाला फक्त नावाला असते. मला कितीतरी वेळ येतात, 1-2 दिवस अगोदर तिकडचे लोक पण आमच्याकडे माझ्याकडे आलेले, देवळं बांधतात, ते राष्ट्रवादी देऊळ ना ते बांधतात. पूर्वी जटार देवळाचे पण ते लोक आलेले आहेत. सो माझ्या मनात तो कधी भाव नसतो आहे. आमचं दोडामार्गला चांगलं क्लिनिक आहे, तुम्ही आम्हाला लोक सगळे सपोर्ट करतात. आम्ही एकच ठरवूया, आम्ही सगळेजण सामाजिक कार्यकर्ते, पॉलिटिशियन, प्रेस, पब्लिक, आमचा समाज पुढे कसा होणार आणि आमच्या नव्या युथला बरी कशी म्हणजे बरी कशी लाईन मिळणार त्याच्यावरती विचार करा. कारण हल्ली थोडं नवीन युथ स्पेशली ड्रग्सला, ड्रिंक्सला, वाईट सवयीला जात आहेत, त्यांना आपण कन्वर्ट करू. तर आज कुणाच्या तरी घरी असू शकतात, कधी आमच्याही घरी असू शकतात. याचं काही म्हणजे असू शकतं, म्हणजे यू कॅन से हे आम्हाला प्रिव्हेंट करा. मला बोलवून 2 शब्द बोलायला गेलो. मी प्रमोद गवस मनापासून म्हणजे धन्यवाद आणि थँक्यू फॉर दॅट. मला आणि एक 2-3 प्रोग्राम आहेत, म्हणून मला जरा जायला तुम्ही प्लीज अलाव करा. देव बरं करू. हॅलो, यानंतर एक विशेष सत्कार या ठिकाणी होतोय. आमदार साहेब आपली फक्त 5 मिनिटं घेतो. गोवा सिंधुदुर्ग न्यूज आणि अगोदरचा डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग न्यूज यांच्या जडणघडणीत एक मोठा वाटा या ठिकाणी एका व्यक्तीचा आहे. माझ्या एका हाकेवरती ते या ठिकाणी नेहमी सदैव माझ्या पाठीशी असतात. या चॅनलचा जो लोगो आहे तो लोगो त्यांनी डिझाईन केलेला आहे. या अगोदर DSN आणि आताचा GSN हे दोन्ही लोगो त्यांनी आपले बनवलेले आहेत आणि ते सुद्धा अगदी विनामूल्य. माझे ते खास मित्र आहेत, फोटोग्राफर आहेत, रमेश साळकर यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन आपला विशेष सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. हा विशेष सन्मान यासाठीच आहे की एखादा ब्रँड समाजात ज्यावेळी प्रसिद्धी ही त्या ठिकाणचा लोगो बजावत असतो आणि माझे दोन्हीही लोगो मी अभिमानाने आज या ठिकाणी सांगतोय की रमेश साळकर यांनी या ठिकाणी केलेला आहे. त्यांचा या ठिकाणी आमदार चंद्रकांतजी शेट्ये यांच्या हस्ते सत्कार होतो आहे. त्याबद्दल आम्ही खरोखरच या ठिकाणी त्यांचे सुद्धा खूप खूप आभारी आहोत. या ठिकाणी भूषणजी सावंत आपण उपस्थित आहात, आपलाही या ठिकाणी सन्मान होईल. आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन वाटा आहे त्यामुळे हा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान होईल. अजून अनेक सन्मान बाकी आहे. त्यानंतर स्नेहभोजन सुद्धा या ठिकाणी होणार आहे. याची कृपया सर्व उपस्थितांनी नोंद घ्यायची आहे. आपण आपला कार्यक्रम म्हणून या ठिकाणी अगदी 4 वाजल्यापासून उपस्थित आहात, त्याबद्दल या ठिकाणी आपले सुद्धा या ठिकाणी आभार मानतो आहोत. अगदी काही सन्मान या ठिकाणी बाकी आहेत. त्यानंतर या कार्यक्रमाच्या समाप्तीकडे आपण वळणार आहोत. त्या अगोदर डिचोली मतदारसंघात लोक उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो की आपण या आमच्या गोवा सिंधुदुर्ग न्यूजचे ते प्रमुख आधारस्तंभ आहेत आणि त्यांचा आज या ठिकाणी सत्कार करताना आम्हाला खरोखरच आनंद होतो आहे. यानंतर पुढील सत्कार, यानंतर आणखीन एक मार्गदर्शक व्यक्तिमत्व जे नेहमी प्रमोद तुझ्या बातमी ध्यान चुकला, वाईट वाटण घेऊ नको पण तो असा व्हाया होता असे आम्हाला नेहमी हक्काने सांगणारे आणि माझे इकॉनॉमिक्सचे शिक्षक ज्या विषयात मी माझी डिग्री 6 युनिट म्हणजे 6 विषय इकॉनॉमिक्स घेऊन पूर्ण केले ते संदीप सर या ठिकाणी आहेत. आणि यानंतर पुढील सन्मान संजयजी देसाई. संजयजी देसाई हे दोडामार्ग तालुका फळबागायतदार संघटनेचे तालुकाध्यक्ष आहे. गेले 5 ते 6 तर यानंतर पुढील सत्कार आमचे नेहमीच आदराचे स्थान राहिलेले आहे, ज्यांना
मोठं होताना बघून आम्ही मोठे झालेले आहोत असे ॲडव्होकेट सोनू गवस एक क्रिमिनल वकील म्हणून ते प्रसिद्ध आहेत. कोणता मुद्दा कशा प्रकारे यानंतर एक विशेष सन्मान आमच्या एका फोनवरती कोणती जाहिरात असो ती निलया आम्हाला देणारे आणि आमचे मार्गदर्शक विशेष बाब आज 31 मे रोजी ते वयोमानानुसार या ठिकाणी सेवानिवृत्त झालेले आहेत. तर त्यापुढील आयुष्यासाठी सुद्धा गोवा सिंधुदुर्ग न्यूजच्या माध्यमातून आपणाला या ठिकाणी विशेष शुभेच्छा. गोवा सिंधुदुर्ग न्यूज यांना खूप आनंद होत आहे. आमच्या 10व्या वर्धापन दिनी आपण या ठिकाणी राहून आपला हा सन्मान स्वीकारत आहोत. तसेच माझे खास मित्र आणि नेहमीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे असे रत्नजित गवस या ठिकाणी उपस्थित आहेत. गेल्या वर्षी साथ देणारे रत्नजित गवस माझे बंधू म्हटला तरी वावगे ठरू नये. ते यशस्वी उद्योजक आहेत. त्यांनाही विनंती व्यवसाय करतात त्यांचाही या ठिकाणी सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. त्यानंतर